उगं ह्या 2-3 याच्यामुळे हे थोडं सोडून द्यायचं, कारण की त्यांचं जीवन आपल्यावर म्हणजे अवलंबून असतं. मागे एक 2 वेळेस म्हणलं होतं की मी पाऊस सांगणार नाही. माझ्याकडे जवळपास 4-5 गाड्या येऊ लागल्या. तुम्ही सांगणं सोडून देऊ नका, आम्हाला अंदाज देत जा. मी तर कधी म्हणत असतो ना त्यांना, काय करू आपण सगळे मिळून एकत्र येऊन रात्रंदिवस काय करू, एकमेकांना चर्चा करू आणि सांगत जाऊ. पण तसं कधी यायला तयारच होत नाही. जे विरोधक थोडेफार असते ते म्हणतच राहतात. राजकारणामध्ये विरोधक आहेत, याच्यामध्ये तर होणारच नाही. इतके लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, म्हणजे आज जवळजवळ तुम्ही सांगितलं की इतके तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, 700-800 काहीतरी ग्रुप आहेत. एवढ्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. आणि जर समजा ह्याच्यात कधी चुकलं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुमच्याकडे? आतामध्ये तुमचा जो अंदाज चुकला होता त्यावेळेस काय आले शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया? अंदाज म्हणजे काय झालं, म्हणजे सांगताना फक्त चुकलं म्हणून त्याचं हा, पण ते मागं पुढे झालं, पण शेतकऱ्यांचं काय प्रतिक्रिया? म्हणजे एवढं जे प्रतिक्रिया दिलेले जे होते हे काही कोणी शेतकरी नव्हते, कारण की शेतकऱ्याला माहिती आहे अंदाज कधी चुकत नाही. आणि त्यांना मी पहिल्यापासूनच सांगितलं होतं की 27-28 जूनला तुमची पेरणी होणार आहे, म्हणजे असं सांगितलेले. हे जे असते ते थोडेफार असते तर राजकारण म्हणजे त्याच्याने काही नैराश्य येतं किंवा असं लोकांनी ट्रोल केलं, नाव ठेवलं तर? कारण की कसं आहे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या जवळपास 10 शेतकरी समजा माझ्या मोबाईलमध्ये समजा ग्रुपमध्ये, आणि उगं ह्या 2-3 याच्यामुळे हे थोडं सोडून द्यायचं, कारण की त्यांचं जीवन आपल्यावर म्हणजे अवलंबून असतं. रात्रंदिवस कधी मी मागे एक 2 वेळेस म्हणलं होतं की मी पाऊस सांगणार नाही. माझ्याकडे जवळपास 4-5 गाड्या येऊ लागल्या. तुम्ही सांगणं सोडून देऊ नका, आम्हाला अंदाज देत जा. हवामान विभागाशी कधी काय तुमचं बोलणं होतं का? त्यांनी कधी तुमच्याशी संपर्क साधला किंवा तुम्ही त्यांच्याशी कधी जाऊन भेटले? कधी साधला नाही त्यांच्याशी, त्यांनी माझ्याशी साधलं नाही. मी सुद्धा जात नसतो, कारण की मला काय करत नाही. मी ना जास्त जमिनीवर शेतकऱ्याशी काम करत असतो. तुम्हाला एक सांगतो, रात्रंदिवस मी आतापर्यंत जवळपास हे 2 वर्ष झालं माझी बोलेरो गाडी घेतली, 2 लाख किलोमीटर झाली ती. इतकं रात्रंदिवस फिरत असतो. पण तुम्ही एकत्र जर आले तर फायदा होऊ शकतो ना अजून शेतकऱ्यांना? मी तर कधी म्हणत असतो ना त्यांना, काय करू आपण सगळे मिळून एकत्र येऊन रात्रंदिवस काय करू, एकमेकांना चर्चा करू आणि सांगत जाऊ. पण तसं कधी यायला तयारच होत नाही. माझं तर खूप म्हणणं आहे. उलट हे तुम्हाला सांगतो, आतापर्यंत हे जे अंदाजच होते, पण हे अंदाज नसून याचे पण चैतन्य निर्माण केलं मी. चैतन्य म्हणजे याच्या ना अशा गोष्टी होत्या नसतं, कोणालाच काहीच माहिती. हा, नाही, याच्या अगोदर असं होतं की हवामान विभागाने अंदाज जर वर्तवला की या तारखेला पाऊस पडेल, तर लोकांना वाटायचं त्या दिवशी पडणार नाही. पण तुम्ही एक वेगळं पॉझिटिव्ह ही गोष्ट केली, तर एकत्र जर तुमचं जर काम सुरू झालं तर चांगलं होईल. हरित क्रांतीत होऊन जाईल. याच्या संदर्भात तुमचं कधी एखाद्या मंत्र्याशी किंवा राज्य सरकारचा कोणी प्रतिनिधी तुमच्याशी कधी बोलले नाही? आता तुम्ही गाडीचा एक विषय काढला होता की असं म्हणजे चर्चा असते की तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांनी, एका वेगळ्या कंपनीने तुम्हाला गाडी दिली आणि त्या गाडीने तुमचा जो प्रवास असतो तो तुमचा त्या गाडीने सुरू असतो. कोणी काही गाडी दिली नाही. तुम्हाला सांगतो, पहिली गाडीची बोलेरो गाडी आहे ती राजेश दादा विटेकर आहेत, जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी दिलेली गाडी. त्यांनी दिलेली. हे कंपन्यावाले कोणी देत नसतं. हे काही हे म्हणण्याचा भाग आहे. आज शेतकऱ्याकडून काही आता कसं असते, जे विरोधक थोडेफार असते ते म्हणतच राहतात. राजकारणामध्ये विरोधक आहेत, याच्यामध्ये तर होणारच नाही. कसं असते, कोणाची प्रगती होईल कोणाला देखवत नसतं या गोष्टी. तुम्ही बघा, कोणी एवढी म्हणजे साधी तुम्हाला सांगतो, सुतुळ्याचं असते मध्ये पोते शिवण्यासाठी दाबण देत नाही कोणी. एवढ्या लाखाच्या गाड्या कोणाला दिले? तुम्हाला सांगतो, 10 एकर शेती आहे, गाडी घेतलेली, आता ती फॉर्च्युनरने आता घेतलेली, बुक केलेली. घरचं हरभरा इकलंय, सोयाबीन इकलंय, आणि त्याचे पैसे गोळा करून आता ती गाडी बुक केली. आणि म्हणलं ही कशी फेडायची, तर काय करायचं, दरवर्षी 8-9-10 लाखाचा माल होतोय, 5 लाख रुपये आपले ती गाडीमुळे घालायचे. ते कशामुळे माहिती आहे का, की ही गाडी सेफ्टी आहे म्हणून. म्हणजे स्वतःच्या मिसेस म्हणते, एक तर सोडून द्या, नसता फिरू नका म्हणते. मग फिरायचं असलं तर चांगली गाडी घ्या म्हणते. म्हणून मग आम्ही ती फॉर्च्युनर निवडण्याचं ते कारण आहे. हे काही गाडी द्यायला कोणी देत नाही, काय नाही. द्यायचं जर झालं असतं तर लोकांना तुम्हाला सांगतो. आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला एक माहिती असं सांगतो, 5-6 वर्षाखाली शेतकरी मला 1-1 रुपये टाकत होते माझ्या खात्यावर. तर माझे 3 कोटी फॉलोअर्स आहेत. 1-1 रुपये टाकला असत किती रुपये आले असते मला? 3 कोटी. 10 टाकले असते तर 30, आणि जर 100 टाकले असते तर कोटी. पण मी शेतकऱ्याला म्हणलो की काही मला पैसे टाकू नका, काय नका, शेतकऱ्याचं मला 1 रुपये नको. मी काय करत असतो, हे काम करायचं म्हणजे स्वतः विश्वास, भीक नको, आपल्याला कामाचे दाम पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही शेतकऱ्याकडून काही मानधन वगैरे घेता का? तसं शेतकऱ्याकडून त्या मेसेजबद्दल
व्हॉट्सअपचं काही मानधन नाही, काही नाही. माझा सगळा डाटा हे सगळं स्वतःच्या घरून पैसे नाही करत असतो. फक्त मानधन कोणाकडून घेतो, मी समजा एखाद्या कार्यक्रमाला गेलो, मग तिथून जाणं येणं ते मानधन घ्यावं लागेल ना, नसतं मग माझे घरची शेती कोण थोडं सगळं